नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शीतल्स किचन मध्ये। तर इथे आज तुम्हाला मी इथे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चीळ घेतलेले आहेत पांढरे आणि इथे जवस घेतलेला आहे। तर संपूर्ण हे पाववाटी एवढं आहे सगळं, प्रत्येक जिन्नस पाववाटी घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण इथे जवस भाजून घेणार आहे। तर जवस इथे मी स्वच्छ चाळून निवडून घेतलेला आहे, काही खडा कचरा यामध्ये नाही ना, हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे। तर जवस इथे आपण पॅन मध्ये टाकून घेणार आहे आणि जवस तुम्हाला माहिती आहे जसं त्याला गरम व्हायला लागतं तसं ते उडायला लागतं, त्यामुळे आपण इथे मध्ये मध्ये थोडंसं झाकण ठेवून याला भाजून घेणार आहे, म्हणजे जवस आपलं जास्त पॅनच्या बाहेर उडणार नाही। तर हे जवस ना भरपूर फायबर युक्त असतं आणि यामुळे भरपूर बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराबाहेर पडतं, त्यामुळे रोज एक चमचा हे खाल्ले गेलं पाहिजे किंवा जवसाचं तेल आपल्या पोटात गेलं पाहिजे। त्यामुळे इथे मी आज हे सर्व बिया भाजून ठेवणार आहे सर्वांना घरच्यांना खाण्यासाठी। तर इथे जवस आपलं भाजून झालेलं आहे बघा, छान तडतड उडतं आहे। तर यामध्येच आता आपण इथे भोपळ्याच्या बिया टाकून घेणार आहोत। तर मस्त असं हे छान टम्म फुलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। तर इथे भोपळ्याच्या बिया टाकून घेणार आहे, त्यानंतर इथे मी सूर्यफुलाच्या बिया टाकून घेणार आहे। तर त्याचबरोबर इथे पांढरे तीळ सुद्धा टाकून घेणार आहे। तुम्ही अशाच पद्धतीने सर्व बिया टाकून घेऊन चांगलं याला भाजून घ्या। यानंतर तुम्ही यामध्ये खरबुजाच्या बिया, टरबुजाच्या बिया टाकून घेऊ शकतात। वाटलंच तर एखादा चमचा तुम्ही काळे तीळ सुद्धा यामध्ये ऍड करू शकतात, चिया सीड्स तुम्ही ऍड करू शकतात आणि अशा पद्धतीने भाजून एखाद्या बडीसोपच्या डब्यामध्ये ठेवा तुम्ही आणि रोज घरच्यांना रोज हे एक चमचा खाण्याची सवय लावा। यामुळे भरपूर शरीराला आपल्या फायदे होतात आणि या बियांमुळे आपल्याला हे फायदे जसं जसं आपण रोज हे खाऊ तसं तसं आपल्याला लक्षात येतात, जाणवतात। तर अशा पद्धतीने मस्त या खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। तर अशाच पद्धतीने ह्या बिया भाजून तुम्ही याची छान सर्व बियांची मिळून चिक्की सुद्धा करून ठेवू शकतात लहान मुलांना खाण्यासाठी। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते करून ठेवा आणि बडीसोपच्या डब्यात भरून ठेवा। तर कशी वाटली रेसिपी, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बिया भाजून तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खायला द्या। तर खा प्या मजा करा। थँक्यू, धन्यवाद।